वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ज्याचे अंग हे जग आहे, ज्याचे गीत आणि काव्य सर्व भाषांचे सार आहे, ज्याची वेशभूषा चंद्र तारे आहेत, त्यालाच आम्ही नमन करतो। नटराज म्हणजे नृत्यकलेची अधिष्ठात्री देवता, म्हणूनच नटराजाच्या रूपातील शिवाचे महत्त्व आहे। 7 ते 10 वर्षाचे कष्ट केल्यानंतर जेव्हा आपला शिष्य स्टेजवर येतो ना, तेव्हा एखाद्या आईला जे फील असतं की मुलगी मोठी झाली, ते फिलिंग आहे आत्ता। फिलिंग मिक्स्ड फिलिंग्स आहेत, नर्वसनेस पण, आनंद पण, सगळंच एकत्र। Aranga is the word in Tamil which is called stage. Atam means to ascend onto the stage. पनवेलला मला यांनी डान्स क्लासला घातला आधी, तेव्हा आता काही कळत नव्हतं, पण जसं जसं वय वाढत गेलं तशी तशी आवड ऑटोमॅटिक निर्माण झाली। आणि मग मी अक्कांकडे जेव्हा आली तेव्हा तर मला खूप आवडायला लागला डान्स। वरदा तोंडाने कमी बोलते आणि चेहऱ्याने जास्ती बोलते। स्टेजवर जेव्हा तुम्ही वरदाला बघाल तेव्हा लक्षात येईल की तिला शब्दांची गरजच नाही आहे, तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचे हावभाव ते जास्ती बोलतात। खूप त्यांनी मला आत्मविश्वास दिला आणि बरंच काय काय शिकवलं डान्स व्यतिरिक्त पण। तिने बहुतेक माझ्यातनं सगळंच घेतलेलं आहे। माझ्यातला सारांश जर म्हणाल तर ती वरदा आहे आणि ते स्टेजवर अजून परफेक्टली लक्षात येईल। मी हरिप्रिय ही थीम आहे, त्याच्यावरती डान्सेस परफॉर्म करणार आहे। आत्ता वरदाजी एकदम छोटी असताना माझ्याकडे आली होती, ती आता मॅच्युअर्डली, सिन्सिअरली सगळे कष्ट पणाला लावून आज स्टेजवर उभी राहणार आहे पूर्ण 2 ते 2.5 तासाच्या परफॉर्मन्ससाठी। कार्यक्रमाला सगळ्या देवतांचे आशीर्वाद लाभावेत यासाठी सर्वप्रथम आपण गणेश स्तुती घेऊया आणि त्यानंतर पुष्पांजली चालू करूया। तजनु दग जनु ददंतितं तजं तां तां दित्तं तजं दीदि तां तजं तों तजं जं जं दा। तजनु दग जनु ददंतितं तजं तां तां दित्तं तजं दीदि तां तजं तों तजं जं जं दा। Alaripu. The Alaripu is performed at the start of Margam. It is a form of pure dance, that is Nrutya. The Alaripu starts with Samapada position with hands held in Anjali Hasta. Various movements of head, eyes and neck are performed. As a singer first establishes principal notes before moving on to the advanced Raga Vistara, so does the Alaripu introduce the fundamental elements of Hasta, Pada, Shira, Drishti, Griva, Bharatanatyam. जतीस्वरम हे अलारिपूतील पुढील सादरीकरण आहे। जतीस्वरम मध्ये नर्तकीला पहिल्यांदा गाण्याच्या बोलांची ओळख करून दिली जाते। पुढलं सादरीकरण शब्दम
भरतनाट्यममधील अभिनयाची सुरुवात ही शब्दमने होते. Sati, the daughter of Daksha Prajapati, a powerful king, falls in love with Shiva, a wandering ascetic known for his unconventional lifestyle. योगेश्वरी अवतारी ब्रह्मचारिणी कौमारी योगेश्वरी अवतारी ब्रह्मचारिणी कौमारी योगेश्वरी अवतारी ब्रह्मचारी कौमारी ब्रह्मचारिणी कौमारी. ही रचना शारदापुत्र डॉक्टर विनोद निकम यांची असून त्याला संगीतबद्ध केले श्री शिवप्रसाद सर यांनी. हे दोघेही आज आपल्यात उपस्थित आहेत, तेव्हा या सगळ्यांसाठी टाळ्या. खरं म्हणजे हा एक खूप सुंदर असा योग होता माझ्यासाठी. सुंदर योग यासाठी म्हणेल की याच अरंगेत्रममध्ये शब्दम, वर्णम आणि पदम या 3 रचना मी लिहिलेल्या रचना स्वप्ना मॅडमने त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवून त्याच्या अरंगेत्रमध्ये इन्क्लूड केल्याने अरंगेत्रमध्ये आता रचना वरदाने खूप सुंदर पद्धतीनं सादरी केल्या. खरं म्हणजे एखाद्या नृत्यांगनेला कशा पद्धतीनं नृत्य केलं पाहिजे, अभिनय केला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वरदाहीचं आजचं अरंगेत्रमचं नृत्य होतं. वर्णम ही भरतनाट्यम मार्गममधील महत्त्वाच्या रचनांपैकी एक आहे. नृत्य आणि नृत्य हे दोन्ही वर्णमचे महत्त्वपूर्ण पैलू आहेत. A few rishis and scholars performed a holy yajna, and Narada Rishi witnessed the yajna. Unable to decide who the rishis are praying to, he asked Rishi Bhrigu to find out who the most worthy deity is among the Brahma, the Vishnu, and the Shiva. शारदा पुत्र कृपाकरि श्री विद्या विजय धैर्य लक्ष्मी शारदा पुत्र कृपाकरि श्री विद्या विजय धैर्य लक्ष्मी शारदा पुत्र कृपाकरि श्री विद्या विजय धैर्य लक्ष्मी शारदा गोदरि श्री लक्ष्मी या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्यै नमो नमस्कार, मी वरदाची मावशी निशिगंधा कमलापूरकर आणि आज मला खूप आनंद होतो की वरदाचा अरंगेत्रम झालेला आहे. खूपच सुंदर अनुभव होता, खूपच छान रचना आणि त्या मराठीतनं सादर झाल्या त्यामुळे अजून जास्त छान रीतीने कळलं. म्हणजे आपण कर्नाटकी याच्यातनं तर बघितलेलंच आहे, प्रत्येक वेळेला ऐकलेलंही आहे, पण आज हा वेगळा प्रकार आणि तिने जो विषय निवडला होता हरिप्रिया, त्यात खूप मजा आली. तिचं एक्सप्रेशन्स, तिचं कॉस्ट्यूम, तिचं मेकअप आणि वाद्यवृंद, गायन या सगळ्या गोष्टींनी सुंदर नटलेला आणि तिच्या अभिनयाने नृत्याने नटलेला एक सुंदर आविष्कार आम्हाला बघायला मिळाला. त्याबद्दल धन्यवाद. मी वरदा आणि तिच्या गुरु सुश्री स्वप्ना रत्नाईकर यांना मंचावर आमंत्रित करते गुरुपूजनासाठी. About Guru Swapna Ratnaikar. Guru Swapna Ratnaikar, an educationist in the field of Bharatnatyam for the past 25 years and has been awarded bachelor's degree in Hindustani Sangeet and English literature and master's degree in English and performing arts from Central University of Hyderabad. She is the founder director of Rukmini Devi Kalakshetram,
the Bharatnatyam Dance School. She started this school in the year of 2001. She is recipient of many prestigious titles. To name a few, Natya Mayukham Puraskar, Satyabhama Best Teacher Award, Nritya Nalini, Kalashri, Nritya Mani, Guru Mani, and many more. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. वरदाच्या पदवीदान समारंभाकडे वळूया. धन्यवाद अक्का. धन्यवाद वरदा. I hope you all are understanding what is going on here as Arangetram. I would specially like to tell all my dear parents, all my girls' parents, that for the Arangetram, we take efforts almost for 9 to 12 months. It's not that easy to come on the stage for almost 2 hours. As Akka, as a guru of my girls, I also put my energy and efforts for this day. This is very special day. This is an important day. हरिप्रिया, जसं आत्तापर्यंत तुम्ही वारंवार ऐकलं, जी हरीची प्रिय आहे. मग त्यासाठी सगळी तयारी चालू झाली. And with all these preparations, one fine day, I got a gem of a person, Sharada Putra Dr. Vinod Nikam, who has taken efforts to write the special compositions in Marathi language for the Haripriya. I'm very happy to say and declare these 3 compositions are specially written by Sharada Putra Dr. Vinod Nikam. And we all girls, Rukmini Devi Kalakshetra family, is so fortunate to have them with us today as our guest. Another important thing, Shiv Prasad, Vidwan Shiv Prasad sir, who is a vocalist today, has given the music for these 3 compositions. Once again, I feel very fortunate that he is also with us for the singing. So these are the small things, these are the efforts which are taken by our dance school family for the Arangetram. संगीतामध्ये गुरु हा सगळ्यात मोठा दुवा असतो, जो एका शिष्याला देवाच्याकडे घेऊन जात असतो किंवा देवाच्या साधनेत त्याला सहकार्य करत असतो. अशा गुरु स्वप्ना रत्नाळीकर कुर्डूकर मॅडमला मी रंगमंचावरती विनंती करतो. त्यांचा सत्कार ज्या आईच्या नावाने मी रचना लिहितो त्या शारदा, म्हणजे माझी आई शारदा कमलाकर निकम, ह्या त्यांचा सत्कार करतील. तसंच हा कार्यक्रम करणं खूप सोपं नाही, कारण हा कार्यक्रम करण्यासाठी जे आर्थिक पाठबळ आणि खूप मोठा भक्कम सपोर्ट लागतो तो परिवाराचा लागतो, म्हणजे आईवडिलांचा आणि परिवाराचा. वरदाला आज या स्टेजवरती ज्यांनी खऱ्या अर्थाने उभं केलं ते वरदाचे आई वैदेही साठे आणि वडील योगेशजी साठे या दोघांनी रंगमंचावरती यायचं आहे. या दोघांचाही सत्कार आम्ही दोघं सपत्नी करतो, मी आणि माझी पत्नी अनुराधा निकम. या कार्यक्रमाचा मुख्य भाग वरदा हरिप्रिया. खरं म्हणजे या अरंगेत्रमच्या नावाला साजेसं असं जिचं रूप आहे, जिचं सादरीकरण आहे, अशा वरदाचाही सत्कार आज आपण करूया. वरदा साठे रंगमंचाची नवीन उदयनमुख नृत्यांगना आपण तिला म्हणूया, कारण ही भविष्यामध्ये भरतनाट्यमध्ये खूप मोठं नाव करील, हा तिला आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी देतो. आम्ही कितीही नाचलो तरी आमच्या नाचण्याला एक लक्ष्मण रेषा असते आणि आमच्यातलं सीतेत्व सिद्ध करण्यासाठी जो स्वर लागतो, जे संगीत लागतं, या नृत्यरचनांचं संगीत केलेले माझे स्नेही पंडित शिवप्रसाद सर. Dr. Vikas Kashalkar. An accomplished vocalist of Gwalior Gharana, Dr. Vikas Kashalkar hails from a family with music tradition. Dr. Kashalkar received his basic training in classical music
from his father, Advocate N.T. Kasharkar. He received his advanced training in music from Pandit Gajanan Rao Joshi. He is a dedicated guru. He is also a prolific writer and orator in music. Dr. Kasharkar's singing reflects all the brilliant facets of systematic training. Awards. He has won many awards. National Award for Audio Program in 2007, Sangeet Bhushan Puraskar in 2008, Purnavad Puraskar in 2010, Best Guru Sangeetacharya Puraskar, Anna Saheb Kirloskar Award for Best Drama Production, Oos Donga Pari. मंदार कमलापूरकर हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ध्वनी संयोजक म्हणून सुविख्यात आहेत. मराठी, हिंदी यासोबतच त्यांनी गुजराती, पंजाबी, उडिया आणि तेलुगू चित्रपटांसाठी देखील काम केलं आहे. चित्रपटांसोबतच लघुपट, माहितीपट, जाहिरात, नाटक आणि वेब सिरीजसाठीही ते काम करतात. त्यांनी काम केलेले महत्त्वाचे प्रोजेक्ट्स म्हणजे त्रिज्या, तुंबाड, द सेवन्थ वॉक, आर्या ही वेब सिरीज, शकुंतला देवी, धर्मवीर भाग 1, भाग 2, दगडी चाळ 2, महाराष्ट्र शाहीर, घरात गणपती आणि नुकताच प्रदर्शित झालेला संगीत मानापमान. त्रिज्या या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजकाचा पुरस्कार तसेच साऊंड असोसिएशनचा ध्वनी पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. याखेरीज पुष्पक विमानसाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार, उबंटूसाठी झी गौरव पुरस्कार असे इतरही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. शारदापुत्र डॉक्टर कमलाकर निकमजी, नृत्याचार्य व कीर्तनकार, BA MA इन डान्स, नृत्य विशारद इन भरतनाट्यम. डॉक्टर विनोदजी निकम हे नाट्यगुरू, नृत्यतज्ञ, अभिनेता, नाट्यलेखक, दिग्दर्शक, रचनाकार, भारुडकार, कीर्तनकार, पंचमवेद प्रतिष्ठानचे सचिव व संस्थापक म्हणून ओळखले जातात. तर मला वाटतं आत्ता खूप सुंदर आपल्याला हरिप्रिया इथे बघायला मिळाली वरदाच्या नृत्यातून आणि इतक्या सुंदर संगीताच्या माध्यमातून आणि निकम सरांच्या इतक्या सुंदर रचनांमधून. तर हे शब्द, सूर आणि शारीरिक हालचाल या सगळ्याचं एक अद्वैत इथे आज आपल्याला पाहायला मिळालं, ज्याच्यातून ती हरिप्रिया आपल्या डोळ्यांसमोर मूर्त होते आहे. वरदाच्या हालचालींमध्ये सरांची मी आत्ता बोलत होतो तसं ते चापल्य आहे, जेणेकरून ते त्या भावना आणि ते रेखा आकार आपल्या डोळ्यांसमोर उभे राहत आहेत आणि ती लय जी संगीतामध्ये आहे आणि ती त्या रचनांमध्ये आहे ती आपल्यापर्यंत उत्तम पद्धतीने पोचते आहे. आपल्यातच ईश्वर आहे. ईश्वर बाहेर नाही, ईश्वर आपल्यात आहे. आपल्यातला ईश्वर शोधणं आणि आपल्यातल्या ईश्वराला समोरच्या ईश्वराशी एकरूप करणं, त्याच्याशी तादात्म्य साधणं, ही प्रक्रिया किंवा याचं साधनचं काय असेल तर भारतीय संस्कृती, भक्ती, संप्रदाय, संगीत घराणं, नृत्य घराणं किंवा भारतातील कुठल्याही संचष्ट कला. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या शिक्षणामध्ये कलेचं महत्त्व असं फार मोठ्या प्रमाणात सांगितलं गेलं नव्हतं. कलेला खूप बाजूला ठेवून बाकीचं म्हणजेच शिक्षण आहे असं मानलं जातं. पण आपल्या जीवनाचा कला हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे जर आपण समजलो तर जीवनामध्ये आनंद मिळवणं आणि तो निखळ असा आनंद आपल्याला अशा कलांमधून मिळतो. त्यातली महत्त्वाची कला म्हणजे नृत्यकला आहे की ज्यांनी बोलवलं ते साठे, त्यांनी काय फोन केला, म्हटलं हो मी येतो. आणि इथे आल्यावर बघलं की माझ्या घरचेच नातेवाईक आहे सगळं गोताळा. कशाळकर आणि आम्ही हे साठे फार जवळचं नातं आहे. हे इथे आल्यानंतर मला लक्षात आलं की अरे आमची आत्या आणि त्यांच्याकडून ह्याचं फार मोठं हे झालेलं आहे. त्यामुळे आज सगळे नातेवाईक भेटले आणि आपल्यासारखे लोक भेटले, उत्तम सादरीकरण करायला भेटले. आजचा माझा दिवस अतिशय चांगला आनंदात गेला. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी तनुजा कापरे. मी बाळकृष्ण कापरे. आम्ही मुद्दाम वरदाच्या अरंगेत्रमसाठी परभणीहून आलो आहोत. अरंगेत्रम अर्थात भरतनाट्यम हे रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आध्यात्मिक जाणीव निर्माण करणारं एक कला आहे आणि अशी कला वरदाने सादर केली त्याबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन.
मेहनत ही प्रचंड घेणं आवश्यक आहे. आणि आज या वरदाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही इथं पुण्यामध्ये आलोत. अतिशय सुंदर कार्यक्रम तिने या ठिकाणी सादर केला, त्याबद्दल तिचे तर अभिनंदन करतोच, पण त्या परिवाराने जी मेहनत घेतली प्रचंड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, त्या परिवाराचं पण मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. सादरीकरण आहे पदम. वर्णममध्ये सादर केलेल्या गुंतागुंतीच्या पद्यरचना आणि आव्हानात्मक अभिनयाच्या पाठोपाठ पदम हे संगीतकार, गायक आणि विशेषतः नर्तकांना विश्रांती देते. पदम हा शुद्ध अभिनयाशी संबंधित असून यात पद्यभ्रमंतीला वाव नाही. यात नर्तकाच्या अभिव्यक्तीची चाचणी घेतली जाते, कारण यामध्ये ती किंवा तो पद्याचा संपूर्ण अर्थ सांगण्याकरिता त्याच्या हातांचे हावभाव विविधपूर्ण हावभाव करतात. सखिये चला पंढरी लगबगीने वैकुंठ सोडिले माघारी परतले लगबगीने वैकुंठ सोडिले माघारी परतले मज जीवा कोडे पडिले मज जीवा कोडे पडिले वाटे मजवरी रुसले वाटे मजवरी रुसले सखिये चला पंढरी जाऊ हरीच्या मागावरी सखिये चला पंढरी. आणि आज या निमित्ताने आपण बघितलं की या रंगेत्रममध्ये गुरु स्वप्नाताई रत्नाळीकर यांनी मराठी साहित्य घेऊन त्याचा वापर भरतनाट्यमसारख्या दक्षिण भारतीय नृत्याच्या सादरीकरणामध्ये केला. तर मला वाटतं हा खूप सुंदर मिलाफ या निमित्ताने आपल्याला बघायला मिळाला की शब्द मराठी आहेत जेणेकरून ते आपल्या सर्व रसिकांना सहजपणे कळू शकतील, पण त्याचा शास्त्रीय गाभा जो आहे त्या नृत्याचा तो दक्षिण भारतीय आहे, तो त्यांनी तसाच ठेवलेला आहे. त्यामुळे त्या दोन्हीचं एक योग्य प्रकारचं मिश्रण, योग्य प्रकारचा समतोल साधला गेला आहे, जेणेकरून ही दक्षिण भारतीय कला तिचं शास्त्रीय पाया न सोडता पण आपल्या रसिकांना समजू शकेल, आपल्या रसिकांपर्यंत पोहोचू शकेल अशा भाषेमध्ये आज ती सादर करण्यात आली. तर याबद्दलही मी गुरूंचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी हे शास्त्रीय नृत्य आपल्या सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल टाकलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी कापरे, रुक्मिणीदेवी कलाक्षेत्र पुणे यातील विद्यार्थिनी. वरदा ही माझी क्लासमेट आहे. आम्ही दोघी सोबतच शिकलो भरतनाट्यम आणि मला माहिती आहे माझा अरंगेत्रम पार पडला आहे त्याला खूप सारी मेहनत लागते, चिकाटी लागते आणि आज वरदाचं अरंगेत्रम बघून तिची मेहनत कळते. अक्काची कोरिओग्राफी एक्सलंट, मला खूप आनंद झाला बघून. धन्यवाद. It is a dance item that typically praises deity or depicts divine love and devotion. In Bharatnatyam, Kirtanam is an important part of the performance, providing means for the dancer to express deep devotion through both rhythmic dance and native expression. Lakshmi Baram Nammani Bhagya Lakshmi Baram Bhagya Lakshmi Baram. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಈ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ
ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. या कार्यक्रमात तेव्हा जी सादरीकरण करत होती तर तिच्यातला तो साधेपणा होता तो अत्यंत वाखाणण्याजोगता होता आणि चेहऱ्यावरचे हावभाव आणि प्रत्येक पावलामध्ये तिची लय दिसत होती. आणि खरं श्रेय सगळं तिच्या गुरूंचं तर आहे, पण आई ज्या पद्धतीने वरोड्याच्या संस्कारात घडली त्या पद्धतीने ती पण घडून राहिली आहे, तर ह्याचा मला जास्त आनंद वाटला. Namaskar. I am Haripriya of today's Arangetram. I want to describe my journey from Varada to Haripriya. At the age of 6, holding my parents' fingers, I took entry in the world of Bharatnatyam at Panvel. For me, it was not the age of knowing Bharatnatyam dance form. Being with Ai and Baba both was the only loving and pleasing part for me. Then very soon, we shifted to Pune due to my father's new job. Akka, my Bharatnatyam guru in Pune, made me comfortably suitable for Bharatnatyam dance form. Any dance form has its own style of expression and needs a perfect synchronization in all body parts. First and foremost, I would like to express my deepest gratitude to my Guru Swapna Ratnalikar, Akka. Akka's unwavering dedication, guidance, and patience have been cornerstone of this journey. I am blessed to have you as my Guru. A warm and sincere thanks to honored chief guest Dr. Vikas Kashalkar, Shri Mandar Kamlapurkar for taking the time to be with us today. Your presence here has added value to this occasion. A special thanks to Sharada Putra Dr. Vinod Nikam for their 3 compositions, Shabdam, Varnam and Padam. My heartfelt thanks to talented musicians and accompanists, Shri Shivaprasad Sir for vocal and musical compositions of Shabdam, Varnam and Padam, Shri Pancham Upadhyay for Mridangam, Shri Ajay Chandramouli for violin, Shri Sanjay Shashidharan for flute. I extend my gratitude towards my Maushi, Sav Anushri, and my brother Kumar Bhargav for comparing of this program. I would like to thank K. Mohan Sir for makeup, Lakshmi Mohan Ma'am for hairdressing, Sushrut Joshi for light and sound, Sai Paranspe Pune for blue costume, and Raju Bhai Mumbai for pink costume. Special thanks to Suryakshi Kurdukar for photography and Vaishnavi Kapre for Rangoli. Both are students of my dance institute and are my batchmates. I would also like to thank Shri Sudhir Deolgaonkar for videography of this program. A special note of appreciation for volunteers of Rukmini Devi Kalakshetra for being there with me and making this program a huge success. I would also like to thank management of Niru Phule Natyagruha for the auditorium. Finally, I would like to thank my Ai, Baba, Aji, Azoba, Maushi, Kaku, Kaka for their moral support, and also to the audience for attending my Arangetram. Once again, thank you all for making this day memorable. We are truly blessed to have each one of you. Thank you. भरतनाट्यम मार्गमधील शेवटचं सादरीकरण म्हणजे तिल्लाना. तिल्लाना हा भरतनाट्यममधील एक नृत्यप्रकार असून तो त्यातील लय, तीव्र ऊर्जा आणि चैतन्यशील गतीसाठी ओळखला जातो. हा प्रकार सहसा प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप उमटवण्याच्या उद्देशाने नृत्य सादरीकरणाच्या शेवटी केला जातो. तिल्लानात सामान्यतः संगीताची वेगवान गती, उत्साह आणि जोम दाखवला जातो. यात लयबद्ध नमुने आणि गुंतागुंतीच्या पायाभरणीवर अधिक भर दिला जातो. नर्तक किंवा कलाकार हे त्यातील लयींवर माधुर्याने, सुसंगतपणे गुंतागुंतीची पदस्पंदने, हस्तपल्लवी आणि हावभावांद्वारे मनातील भाव व्यक्त करतात. तिल्लाना ही एक संगीत रचना आहे जी सामान्यतः विविध लयबद्ध चक्रांनी भरलेली असते. கொல்லு மூகாம்பிகையே உம்மையை பேச வைத்த தாயே கோரிய வரங்களை கொடுக்கும் சிம்ஹவாகினியே சிம்ஹவாகினியே தாசன் கிருஷ்ணன் பணியும் கோடானு கோடி
ಕೊಡಿ ಮಕ್ಕಳೇ ಕಾಸು ಕೊಯ್ಯೋ ಮೂಗ ಹೀಗೆ ಓಮಗೆ ವೇಷವೈತ ತಾಗೆ ಕೋರಿಯ ಬಲಗಡೆ ಕೊಡು ಸಿಂಹವಾಗಿ ನೀ ತಾನು ಕೃಷ್ಣ ಪರಣಿಯೋ ತರಿ ತಣು ಜಣು ದಿವಿ ಕಿಡದರಿದ ತಗಿಡದರಿದ ಜಂಗದಿವಿದ ಕರಿಗಿಡನು ಕರಿ ತಣ ಜಣು ದಿವಿ ಕಿಡದರಿದ ತಗಿಡದರಿದ